करतोय। माननीय सतेज पाटील साहेब, आपण जे सांगितलं की या जमिनी कशा करता त्या ठिकाणी आहेत, तर मी आधीच सांगितलं की DP प्लॅनमध्ये जो अंतिम विकास आराखडा जो मंजूर आहे, त्या विकास आराखड्यामध्ये जे प्रयोजन दिलं आहे त्या प्रयोजनाकरताच या जमिनी आपण त्या ठिकाणी अनुज्ञा करणार आहोत। दुसरं, याची एक नियमावली जी तयार होईल त्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचाराचा स्कोप राहणार नाही किंवा कुणाच्याही बिल्डरच्या घशात अशा जमिनी जाणार नाही, याची नियमावली आपण या ठिकाणी पब्लिश करतोय। म्हणजे जेव्हा पब्लिश करू तेव्हा या ठिकाणी आपल्याला दिसेलच। बिल्डर नियमावली बनवणार नाही, आमचं महसूल खातच बनवेल। त्यामुळं दुसरं, इलेक्ट्रॉनिक मेलचं जे आपण सांगितलं त्यामध्ये आपण हे करतोय की मेल मिळाला की नाही त्याची नियमावली काय राहील, ती नियमावली ह्या बिलाची मंजूर झाल्यानंतर आम्ही त्याची नियमावली करणार, जेणेकरून इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा मेल डाक तर सुरूच राहील। सध्याची आम्ही जे पद्धती ती बदलत नाही आहे, पण ॲडिशनल एक त्यांना स्कोप देतो आहे की इलेक्ट्रॉनिक मेलनी द्यायचा आणि तो मेल मिळाल्याची खात्री कशी होईल याची नियमावली मात्र आम्ही तयार करणार आहोत। तिसरं, माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलं, या ठिकाणी ही जमीन जी आहे ही जमीन महाराष्ट्र शासनाची होणार आहे। म्हणजे गायरांकडून निघून काही महानगरपालिकेच्या मालकीची किंवा नगरपालिकेच्या मालकीची होणार नाही, ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची होईल आणि त्यांना केस टू केस महानगरपालिका नगरपालिकेला केस टू केस ही मागावी लागेल महसूल खात्याला जिल्हाधिकारी मार्फत। DP मध्ये राहील रिझर्वेशन, जमीन शासनाची राहील आणि शासनाला सार्वजनिक प्रयोजन करण्याकरता त्या नगरपालिकेला मागावी लागेल। DP मध्ये अनुज्ञा असलेल्या वापराकरताच मागावी लागेल कलेक्टरला आणि शासनाला, आणि शासन केस टू केस त्या ठिकाणी ते अलॉटमेंट करेल। म्हणजे DPचा यूज समजा उद्या दवाखाना आहे आणि त्या ठिकाणी जागा शासनाची आहे, नाही आपण दोनच गोष्टी आहेत। 2011-20 बोलतो, पुढचं शंका पूर्ण निघून जाईल, काही वाटलं तर त्या ठिकाणी आपण म्हणतोय की महाराष्ट्र शासनाच्या नावाने जमीन राहील, शासनाच्या नावाने जमीन आहे, DP मधला यूज समजा उद्या दवाखाना आहे, सार्वजनिक प्रयोजन जे या ठिकाणी आहे ते आपण डिफाईन करू आणि ते सार्वजनिक 30 मिनिटं झालेले नाही हे जरा उत्तर महत्वाचे आहे। सार्वजनिक प्रयोजन आपण राहील, त्याच्याकरता आपण शासनाकडे जशी जमीन देतो सरकारी जमीन, त्या पद्धतीची सरकारी जमीन त्यांना त्या महानगरपालिकेला नगरपालिकेला आपण अलॉट करू, पण या ठिकाणी ती जमीन गायरांवरनं महाराष्ट्र शासनासाठी नावानी करण्याकरता हे बिल आहे। खरं तर तिसरं महत्वाचं आहे की 2011 मध्ये काय म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि शेतमजूर या लोकांना तुम्ही रहिवासी घरं सुद्धा रेग्युलाइज करू शकता। या ठिकाणी ग्रामीण करताही आहे आणि शहराकरताही आहे। त्यामुळे एखाद्या गायरान जागेवर एखादी झोपडपट्टी बसली असेल विकर सेक्शनची, त्या झोपडपट्टीला त्या DP मधला यूज चेंज करून महाराष्ट्र शासनाची मग त्या ठिकाणी परवानगी घेऊन त्या ठिकाणी ती डेव्हलप करावी लागेल किंवा त्या लोकांना 2011 पूर्वीच्या लोकांना ती जमीन त्या ठिकाणी आपल्याला देता येईल। पण हे विकर सेक्शन करता आहे, शेतमजुराकरता किंवा SC ST करताच आहे। त्यामुळं असे रहिवासी जर काही घरं असतील गायरांमध्ये 2011 पूर्वीचे, त्यांना DP मधला यूज चेंज करावा लागेल, आधी DP प्लॅन बदलावा लागेल आणि मग मात्र त्या घरांना आपण 2011च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे त्यांना तशी जागा देऊ शकू, तोपर्यंत आपण देऊ शकणार नाही। हा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे। तिसऱ्या या ठिकाणी माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी गायरान जमिनीच्या मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना, आता काय झालं काही ठिकाणी ग्रामसभा या सोलरचे जे प्रकल्प आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थांबवले आहेत, त्यामुळे त्यांना 30 दिवसाची वेळ दिली आहे, 90 दिवसाची वेळ दिली आहे। त्या उपर नंतर मात्र त्या ग्रामपंचायतनी वेळेवर निर्णय घेतला नाही। 3-3 महिने प्रस्ताव पडलेला आहे ग्रामपंचायतकडे, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना त्या गावाकरता आहे, ₹2.80 वीज मिळत आहे। अशा वेळी 9 रुपयाची वीज कोळशावरती घेण्यापेक्षा त्या गावाच्या विकासाकरता शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेचा प्रकल्प टाकायचा असेल आणि 90 दिवस परवानगी देणार नसेल, त्याचा वेळ दिलाय ग्रामसभेला, त्या ग्रामसभेने तेवढ्या दिवसामध्ये निर्णय घ्यावा दिलाय। मी तुम्हाला देतो ते जे 3 प्रकरणं आहेत तुम्ही म्हणता ते माझ्याकडे आहे, तर ते त्यांना वेळ दिलाय। 2 वेळा 3 वेळा जिल्हा परिषदच्या COने दिल्यानंतरही त्यांनी त्या ठिकाणी मात्र कुठलाही निर्णय घेतला नाही, म्हणून त्या ठिकाणी शासनाने तो निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं असा ग्रामसभेचा अधिकार काढला नाही आहे। आम्ही परत मी 3 फाईल पुन्हा पाठवल्या ग्रामसभेकडे, माझ्याकडे आल्या होत्या, मी पुन्हा एकदा विचारतो पाठवल्या, त्यानंतरही निर्णय घेत नाही, त्यावेळी मात्र शासनाला निर्णय घ्यावे लागतात।
केवळ मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेकरता हा निर्णय झाला आहे. माननीय सचिन अहिर साहेब, आपण सांगितलं की PMRDA NMRDA करता हा निर्णय नाही, हा नव्यानं गठीत झालेल्या नगरपंचायत करताही नाही, कारण नगरपंचायत आत्ताच झालेल्या आहेत, त्यामुळं तिथेही गायरानं खूप आहेत, त्यामुळं या प्राधिकरणाकरता नाही आहे. झोपडपट्टी मी सांगितलं की 2011 पूर्वीची असेल तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे रहिवासी यूज बदलवून त्या विकर सेक्शन करता त्यांना शेतमजुराकरता ती जागा कन्वर्ट करून घ्यावी लागेल आणि मग मात्र त्या लोकांना ते पट्टे वाटप करता येईल किंवा तिथे एखादी स्कीम करता येईल, त्याच्याकरता सुप्रीम कोर्टाने हो म्हटलं आहे, त्यामुळे तसं करता येईल. या ठिकाणी DP मध्ये सुधारणा करून त्याच्यामध्ये तेवढं करावं लागेल, त्याशिवाय आम्ही त्यांना देता येणार नाही. गायरान जमिनीच्या सर्व जे ग्रामीण भागामध्ये आहे ओव्हरऑल तिथे असंच म्हटलं आहे की जर गायरान जागेवर सार्वजनिक प्रयोजनाकरता जागा द्या असं म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने. आणि हे म्हटलेलं आहे की 2011 पूर्वी जर अशा गायरांवर कुठलेही SC ST आणि शेतमजूर असे लोक असतील तर त्यांना तुम्ही पट्टे वाटप किंवा त्यांना ते घरासाठी उपलब्ध करून द्या. त्यामुळे हा बॉक्स ओपन आहे ग्रामीण करता, त्यामुळे तशी काही शंका घ्यायची गरज नाही. बॅकडोर एंट्री होणार नाही याची काळजी आपण या ठिकाणी आपण सचिन अहिर साहेब घेणार आहोत. या ठिकाणी भाई जगताप साहेब, आपण जे सांगितलं की